या शानदार परफॉर्मन्सने आपल्या कार्यक्रमाची ही शानदार सुरुवात झालेली आहे. थँक्यू व्हेरी मच श्रुती, मर्लिन, विवियन आणि हमसिका. तिने कात टाकली आहे, तिने लाज टाकलेली आहे बंधनांची, मर्यादांची. IBN लोकमत तर्फे आज मुक्ता सन्मानानं आम्ही गौरवित करणार आहोत महिलांच्याच या कर्तृत्वाला, त्यांच्या जिद्दीला, त्यांच्या संघर्षाला आणि त्यांच्या यशाला. अर्थातच निमित्त आहे ते म्हणजे 8 मार्चचं आणि ते म्हणजे जागतिक महिला दिनाचं. विनायक, हा दिवस म्हणजे महिलांच्या आवाजाला ताकद देणारा दिवस, महिलांच्या प्रश्नाची दखल घेणारा दिवस. अगदी बरोबर आहे. आणि याच निमित्तानं IBN लोकमत घेऊन आलंय मुक्ता सन्मान 2014. मुक्ता सन्मान 2014 वेगवेगळ्या क्षेत्रातील कर्तृत्ववान महिलांना, समानतेवर विश्वास असणाऱ्या पुरुषांना, संस्थांना आणि आपलं अवघं आयुष्य महिलांच्या प्रश्नांसाठी वाहिलेल्या व्यक्तिमत्वांना एक सलाम म्हणजे मुक्ता सन्मान पुरस्कार. या वर्षी मुक्ता सन्मानच्या 10 पुरस्कारांचे मानकरी निवडले ते स्त्री पुरुष समानतेचं मूल्य मानणाऱ्या ज्युरींनी. हे मान्यवर ज्युरी होते निर्मात्या आणि दिग्दर्शिका सुमित्रा भावे, ज्येष्ठ पत्रकार जतीन देसाई, पत्रकार आणि प्रथम बुक्सच्या संध्या टाकसाळे, कवयित्री आणि लेखिका नीरजा आणि कृषी अर्थतज्ञ प्राध्यापक मिलिंद मुरुक्कर. मुक्ता सन्मानच्या ह्या निवडीसाठी या ज्युरींची मतं महत्वाची ठरली. मुक्ता सन्मानाचे जे निकष होते त्यात गुणात्मकरित्या वेगळेपण मला जाणवलं. स्वतःच्या स्वार्थापलीकडे जाऊन बघण्याची त्यांची ताकद आहे हे मला वाटतं समाजापुढे येण्याची फार जरूर आहे. त्याच स्त्रियांना फक्त नव्हे काम करायला, तर इतर अनेक स्त्रियांना उत्साह येईल. ज्यांच्याबद्दल लोकांना फारशी माहिती नाही, परंतु त्यांचं जे काही काम आहे ते काम अत्यंत महत्त्वाचं आहे, अशा व्यक्तींना देखील आम्ही प्रायोरिटी दिली. तरुण पिढीलाही तरुण मुलं काम करताना दिसत आहेत, ते पाहिल्यानंतर तरुण पिढीसुद्धा ह्याच्यातनं पुढे येऊन वेगळं काम करण्याचा प्रयत्न करेल असं मला वाटतं. यंदाच्या मुक्ता सन्मानमध्ये सासू सून नात्याचा सन्मान करणाऱ्या पुरस्काराची भर पडली. शासन प्रशासन, सामाजिक शैक्षणिक, क्रीडा, कला, धाडसाने निवडलेली वाट अशा वेगवेगळ्या 10 विभागांमध्ये प्रत्येकी 5 नामांकनांमधून हे पुरस्कार निवडण्यात आले. मुक्ता सन्मान हा IBN लोकमतच्या प्रवासात समृद्ध असा ठेवा बनला. आज आपण सन्मान करणार आहोत याच यशस्वी महिलांचा. मुक्ता सन्मान पुरस्कारामागची IBN लोकमतची संकल्पना काय, या सगळ्या पुरस्कारांमागची IBN लोकमतची भूमिका काय ती मांडण्यासाठी मी व्यासपीठावर बोलवतो IBN लोकमतचे संपादक निखिल वागळे यांना. नमस्कार. आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या निमित्ताने होणाऱ्या या मुक्ता सन्मान 2014 मध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत. मुक्ता सन्मानाचं हे 2रं वर्ष आहे. गेल्या वर्षी हा सोहळा पहिल्यांदा झाला होता. त्यावेळेला सुप्रसिद्ध विचारवंत पत्रकार विद्या बाळ यांना जीवनगौरव पुरस्कार आम्ही दिला होता. आजचं हे 2रं वर्ष आहे. हा फक्त एक कार्यक्रम नाही आहे. टेलिव्हिजन चॅनल अनेक कार्यक्रम करतात. अशा अनेक कार्यक्रमांपैकी हा आणखी एक इव्हेंट असू नये अशी आमची इच्छा आहे. हा कार्यक्रम म्हणजे IBN लोकमत वर्षभर जो प्रयत्न करतं त्या प्रयत्नांचाच एक भाग आहे. आमच्या दृष्टीने महिलांचे प्रश्न हा आमच्या जगण्याचा भाग आहेत, हा आमच्या पत्रकारितेचा भाग आहेत. या देशामध्ये, या राज्यामध्ये गावातल्या शहरातल्या सर्व महिलांना सन्मान मिळाला पाहिजे आणि त्या महिलांच्या लढ्यामध्ये पुरुषांनी सुद्धा सहभागी व्हायला पाहिजे, हा आमचा आग्रह आहे. आंतरराष्ट्रीय महिला दिनाचे कार्यक्रम हे बहुसंख्य वेळा पुरुषांशिवाय साजरे होतात, ते आम्हाला मान्य नाही. आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या कार्यक्रमामध्ये आणि महिला प्रश्नावरच्या प्रत्येक कार्यक्रमामध्ये पुरुषांनी सुद्धा सहभागी व्हायला पाहिजे. म्हणूनच आज एक पुरुष आणि एक स्त्री असे 2 या रंगमंच आहेत.
मला इतकंच तुम्हाला सांगायचं आहे की IBN लोकमतने गेली 6 वर्ष ज्या प्रश्नांचा पाठपुरावा केला त्या प्रश्नांमध्ये महिलांचे प्रश्न अग्रभागी होते. दिल्लीमध्ये एका तरुणीवर झालेला भयंकर बलात्कार होईपर्यंत आम्ही वाट बघितली नाही. त्याआधीच स्त्रीभ्रूण हत्येचा प्रश्न असो, महिला शिक्षणाचा प्रश्न असो, जातीभेदाचा प्रश्न असो किंवा स्त्री पुरुष समानतेचा प्रश्न असो, प्रत्येक प्रश्नावर आम्ही आमच्या व्यासपीठावरून एक कॅम्पेन केलं, ते राबवलं. महिलांचे प्रश्न लोकांपर्यंत पोहोचतील, महिलांच्या समस्या या आमच्या एकूण पत्रकारितेचा आणि जगण्याचा भाग बनेल हे आम्ही पाहिलं. जेव्हा दिल्लीतली एक स्वयंसेवी संस्था सॅनिटरी नॅपकिन्स या विषयावर देशभरामध्ये मोहीम राबवत होती तेव्हा सॅनिटरी नॅपकिन आणि महिलांच्या मासिक पाळीचा प्रश्न हा टेलिव्हिजन चॅनलवरून समोर आणला पाहिजे लोकांच्या, हे आम्ही मानलं. त्यावेळेला अनेकांनी आम्हाला सावधगिरीचा इशारा दिला होता की मासिक पाळीसारखा प्रश्न तुम्ही टेलिव्हिजन चॅनलच्या माध्यमातून कसा काय मांडणार आहात. पण आम्ही तो मांडला, सभ्य भाषेमध्ये मांडला, कोणतीही मर्यादा न ओलांडता मांडला, सनसनाटीपणा न करता मांडला. आणि असं लक्षात आलं हा या देशातला एक अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे ज्याकडे दुर्लक्ष होतं आहे. असे असंख्य प्रश्न आम्ही गेल्या 6 वर्षात केले. आणि मग गेल्या वर्षी माझ्या सहकाऱ्यांनी मला असं सुचवलं की आपण मुक्ता सन्मान करूया. या सन्मानाचं नावसुद्धा मुक्ता आहे हे लक्षात घ्या. मी इतकंच सांगेन तुम्हाला या सगळ्या कार्यक्रमाच्या सुरुवातीला की IBN लोकमत हे जर एक संवेदनशील चॅनल असेल, IBN लोकमत हे एक जर बरं चॅनल असेल तर त्याचं कारण काय हे मी तुम्हाला आज सांगणार आहे. हे चॅनल संवेदनशील व्हायला, हे चॅनल बरं व्हायला आमच्या चॅनलमध्ये काम करणाऱ्या 50% महिला कारणीभूत आहेत आणि त्यांच्या बरोबरीनं उभं राहणारे पुरुषसुद्धा कारणीभूत आहेत हे लक्षात घ्या. ज्या कामामध्ये महिलांचा सहभाग असतो ते काम यशस्वी झाल्याशिवाय राहत नाही हे महात्मा गांधींनी स्वातंत्र्य लढ्याच्या वेळेला ओळखलं होतं, जे मधल्या काळात कदाचित आम्ही विसरलो होतो. पण तेच आम्ही छोटंसं काम केलं आणि हे चॅनल संवेदनशील झालं, सेन्सिटिव्ह झालं. भगवान दोनों को एक ही तरह का मानव जीवन देकर भेजता है, दोनों में गुण भेजता है. पुरुष में अपने तरीके के गुण होते हैं और महिला के अपने तरीके के गुण होते हैं. इसलिए दोनों को इक्वल अपॉर्चुनिटीज मिलेंगी तो हमारा समाज संपूर्ण हो जाएगा. मला असं वाटतं की ही जाणीव सतत एक मुलगा जन्मल्या त्याला जर द्यायला सुरुवात केली तर कुठेतरी आजपासून काही वर्षांनी आपल्याला मुक्ता असं नाव सन्मानाला द्यायला लागणार नाही. ज्या कामामध्ये महिलांचा सहभाग असतो ते काम यशस्वी झाल्याशिवाय राहत नाही हे महात्मा गांधींनी स्वातंत्र्य लढ्याच्या वेळेला ओळखलं होतं, जे मधल्या काळात कदाचित आम्ही विसरलो होतो. पण तेच आम्ही छोटंसं काम केलं आणि हे चॅनल संवेदनशील झालं, सेन्सिटिव्ह झालं. या संवेदनेने आम्ही हा आजचा कार्यक्रम करत आहोत आणि आम्हाला या प्रश्नावर काम केलेले असे 2 अत्यंत नामवंत असे पाहुणे लाभलेले आहेत, किरण बेदी आणि अतुल कुलकर्णी. किरण बेदींचा परिचय मी करून द्यायची अजिबात गरज नाही. देशातल्या अनेकांच्या आणि विशेषतः तरुण पिढीच्या त्या प्रेरणास्थान आहे. त्यांनी ज्या प्रकारे एक पोलीस अधिकारी म्हणून काम केलं आणि पोलीस खात्यातून निवृत्त झाल्यावर सामाजिक कामामध्ये ज्या प्रकारे स्वतःला झोकून दिलं त्याची तुलना कशाशीच होऊ शकणार नाही. दुसरीकडे अतुल कुलकर्णी यांच्याकडे मी एक कलाकार म्हणून पाहत नाही, पण कलाकार कसा असावा याच्या ज्या काही कल्पना मनात असतात आणि एका कलाकारांनी आपल्या कलेच्या माध्यमातून कोणत्या प्रश्नांना हात घालावा आणि कोणती संवेदनशीलता जपावी हे आपल्या मनात असतं, ते अतुल कुलकर्णींच्या रूपाने साकार होतं. एवढंच सांगतो. मी IBN लोकमतच्या वतीने त्यांचं स्वागत करतो. IBN लोकमतचे संपादक निखिल वाघे यांना विनंती करतो की त्यांनी आपल्या प्रमुख पाहुण्यांचं पुष्पगुच्छ देऊन स्वागत करावं. धन्यवाद निखिल सर.
किरण जी, देश की अनगिनत महिलाओं के लिए, मुझे इनको सबके लिए आप एक आइकॉन हो। आपकी क्या धारणा है, महिलाओं का आत्मसम्मान किस में है? पुरुष और स्त्री मानवता बनाते हैं। पुरुष बिना महिला के अधूरा है और महिला पुरुष के बिना ये समाज अधूरा है। वो बराबर है, तो फिर ये प्रश्न ही नहीं उठना चाहिए। हम प्रश्न क्यों करते हैं? क्योंकि हम बराबरी सोचते नहीं हैं। क्या आपको लगता है कि लोगों के सोच में बराबरी का हिस्सा, बराबरी अभी तक नहीं आई है? क्या अनुभव रहा है आपका? नहीं आई है। हमारी अभी सोच बहुत पुरानी है। भगवान दोनों को एक ही तरह का मानव जीवन देकर भेजता है, दोनों में गुण भेजता है। पुरुष में अपने तरीके के गुण होते हैं और महिला के अपने तरीके के गुण होते हैं। एक दूसरे के समाज के गुणों को कंप्लीट करने के लिए वो सिर्फ पुरुष प्रधान नहीं बनाता या स्त्री प्रधान नहीं बनाता, ये ईश्वर दोनों को इसलिए भेजता है। इसलिए दोनों को इक्वल अपॉर्चुनिटीज मिलेंगी तो हमारा समाज संपूर्ण हो जाएगा। लेकिन हमारी मानसिकता में हम सोचते हैं, अभी भी सोचते हैं कि हमारे लिए बेटी पराया धन है, इसमें इन्वेस्ट क्यों करें, क्योंकि तो कल को दूसरे घर चली जाएगी। बेटा हमारे घर में रहेगा, लड़की तो पराया धन है, तो वो दूसरे घर में ट्रांसफरेबल प्रॉपर्टी है, इसलिए उसको क्यों करें। तो ये जब तक ये सोच नहीं बदलेगी, हमारे समाज में अधूरापन रहेगा। हम ये अधूरापन, ये सिर्फ मानसिकता की प्रॉब्लम है और कोई और रीज़न नहीं। पुरुषांना स्त्रीच्या बाबतीत सेन्सिटिव्ह होणं हा निदान माझी जी पिढी आहे, माझ्या 1965 सालचा जन्म आहे, माझ्या पिढीसाठी तरी हा रिबेल आहे एका अर्थी। त्याचं कारण असं की ज्या पद्धतीने आमच्या आयांनी आम्हाला वाढवलेलं आहे एक पुरुष म्हणून, तशा बायका आम्हाला मिळालेल्या नाही आहेत सुदैवाने। आणि मला असं वाटतं की हे अत्यंत महत्त्वाचं आहे, एक पुरुष म्हणून असे फटके आम्हाला मिळणं, जसे आमच्या बायकांनी आम्हाला दिले की तुझ्या आईने जसं वाढवले ते योग्य नाही आहे, तुला वाढवलेलं, तुला वेगळ्या पद्धतीने वाढवायला हवं होतं। मला असं वाटतं की हे खूप डीप रूटेड आहे। नांगराचा शोध लागला आणि शेती हा व्यवसाय सुरू झाला। शेती व्यवसाय झाल्यानंतर पुरुषाच्या हातात अर्थकारणाला पहिल्यांदा जगाच्या इतिहासामध्ये सगळं समाजशास्त्रज्ञांनी लिहून ठेवलेलं आहे। आणि जेव्हा पुरुषाला हे आवश्यक वाटायला लागलं की माझा मुलगा कोण हे कळावं मला, त्याच्यानंतर स्त्रियांवरती बंधनं यायला सुरुवात झालेली आहे। हे सगळं अर्थकारणाशी निगडीत आहे। स्त्रीला मिळणारी दुय्यम वागणूक ही अर्थकारणाशी निगडीत आहे। आणि मग अर्थातच त्याच्यामध्ये धर्माचा आधार घेतला, जातीपातीचा आधार घेतला, संस्काराचा आधार घेतला, ग्लोरिफिकेशन, मातृत्वासारख्या शब्दाला दिलेल्या ग्लोरिफिकेशनचा आधार समाजाने घेतला। आणि हे सगळं समाज जेव्हा म्हणतो तेव्हा आपण पुरुष हे लक्षात घेऊया, हे सगळं पुरुषांनी केलं, हा सगळा अन्याय पुरुषांनी केला। मला असं वाटतं की ही जाणीव सतत एक मुलगा जन्मल्या त्याला जर द्यायला सुरुवात केली तर कुठेतरी आजपासून काही वर्षांनी आपल्याला मुक्ता असं नाव सन्मानाला द्यायला लागणार नाही। हे समाज म्हणून काही वेळेला पुरस्कार लाजिरवाणे असतात, तसा हा लाजिरवाणा सन्मान आहे एक समाज म्हणून। पण सोशल इंजिनिअरिंगमध्ये ही जी प्रोसेस गेल्या काही वर्षात भारतात सुरू झालेली आहे महिलांना जास्त सबल करण्याची, त्या प्रोसेसमध्ये त्याला वेग आणण्यासाठी असा सन्मानांची आवश्यकताही आहे। आणि त्यामुळे हा सन्मान मी फक्त सन्मान मानत नाही, तो एक थोबाडीत मानतो। थँक्स फॉर थोबाडीत। धन्यवाद अतुल, धन्यवाद निखिल सर। आपल्या पहिल्या कॅटेगरी आहे ह्या पुरस्कारांची, ती प्रशासकीय सेवेतल्या कर्तव्यदक्ष महिलेसाठी। आपल्या सगळ्यांसाठीच दीपस्तंभ असतात आयुष्यात। प्रत्येक दीपस्तंभाला असं माहीत नसतं की मी कोणासाठी तरी दीपस्तंभ आहे। आपल्या या पहिल्या कॅटेगरीतल्या पुरस्कार्थी आहेत त्या इतकी वर्ष आपल्या प्रमुख पाहुण्या किरण बेदी ह्या त्यांच्यासाठी महत्त्वाच्या दीपस्तंभ ठरलेल्या आहेत। अगदी, आणि डॉक्टर बेदींचा हाच वसा आणि वारसा चालवणाऱ्या आणि खाकी वर्दीमध्ये अक्षरशः जाणीवा जपणाऱ्या आजच्या आपल्या मुक्ता सन्मानच्या पहिल्या मानकरी आहेत DYSP राजलक्ष्मी शिवणकर। राजलक्ष्मी यांचं माहेरचं नाव रझिया बालेखान महिशाळे।
आर्मीत असणाऱ्या वडिलांकडून त्यांना धडाडीचा वारसा मिळाला. साताऱ्यातल्या गोंदवले भागातल्या दारूच्या अड्ड्यांना राजकीय वरदहस्त होता. विरोध पत्करून त्यांनी दारूचे अड्डे बंद केले. 29 जणांना अटक केली. इतकंच नाही तर मायणी भागात जुगार अड्ड्यांवर छापे टाकत किमती माल ताब्यात घेतला. केवळ 6 महिन्यांमध्ये इथला क्राईम रेट खाली आला. मुलींची छेडछाड करणाऱ्या रोड रोमियोंविरोधात मिशन अँटी छेडछाड सुरू केलं. करिअरची धडाडीनं सुरुवात करणाऱ्या राजलक्ष्मी यांना निर्भयतेसाठी अनेक शुभेच्छा. राजलक्ष्मी शिवणकर यांना आम्ही निमंत्रित करतो की त्यांनी व्यासपीठावर यावं. मी विनंती करीन डॉक्टर किरण बेदी यांना की त्यांनी राजलक्ष्मी शिवणकर यांचा मुक्ता सन्मान देऊन गौरव करावा. मिठीच मारलेली आहे तुमच्या आदर्शांनी. इतके वर्ष ज्यांच्याकडे आदर्श म्हणून पाहत आलात, आज त्या आदर्शांनी तुम्हाला हा सन्मान दिलेला, हातात ट्रॉफी आहे. आत्ताच्या क्षणाला काय वाटतंय? सन्मान मला मिळालेला आहे, तर यासाठी मी IBN लोकमत आणि यांचे आभारी आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ज्यांच्याकडं बघून आपण म्हणजे मी ह्या क्षेत्रामध्ये आले आणि माझ्यासारख्या खूप साऱ्या महिला ज्या आहेत तर त्या पोलीस हे खातं निवडतात, त्या किरण बेदी मॅडम यांच्या हस्ते मला हा मिळतो. त्याच्यामुळं मला काय बोलायचं हे ॲक्च्युली शब्द सुचत नाही आहेत. ॲक्च्युली मी इथे यायच्या आधीपर्यंत मला माहीत नव्हतं की मॅडमच्या हस्ते मला मिळणार आहे. इथं आल्यानंतर कळलं, पण मला खूप आनंद झाला. दुसरं अजून एक सांगायचं आहे म्हणजे की हा फक्त सन्मान, हा फक्त माझा गौरव नाही आहे, तर माझ्यासोबत काम करणारा जो माझा पूर्ण अधिकारी वर्ग आहे, कर्मचारी वर्ग आहे, त्यासोबतच मला प्रेरणा देणारे माझे SP प्रदीप देशपांडेजी. दुसरं अजून एक सांगायचं म्हणजे प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या मागं एक स्त्री असते म्हणतात, पण माझ्या मागं माझे पती सतीश शिवणकर, त्यांनी मला या क्षेत्रामध्ये येण्यासाठी प्रेरणा दिली. माझे बाबा आर्मीमध्ये होते. युनिफॉर्म सर्व्हिसबद्दल त्यावेळेस आवड निर्माण झाली. मला सांगायला अभिमान वाटतो की त्यांनी 3ही युद्ध लढलेली आहेत. आणि माझा भाऊ, मोठा भाऊ, की ज्याने मला स्पर्धा परीक्षा काय असतात हे सांगितलं आणि मला अभ्यासाची उर्मी दिली. म्हणी सुद्धा आपल्याला बदलायला लागणार आहेत की काय, की प्रत्येक यशस्वी बाईच्या मागे 3 पुरुष असतात. नवीन म्हणी आपल्याला सुरू कराव्या लागणार आहेत. कई अफसर्स है कि जो आपको देखते देखते इन मकाम तक पहुंचे, क्या आपको भी गर्व महसूस होता है? बहुत खुशी हो रही है आज. क्या बहुत आप खुशी हो रही खुद को इनमें देखती हो? हाँ देख पुराने दिन याद आते हैं. मैं ये देख रही हूँ, मेरे मन में खुशी भी है लेकिन एक चिंता भी है कि या एक दिन अकेली पड़ जाओगी. इसलिए मुझे आपको सबको एक अपील करनी है कि इसको कभी अकेला मत छोड़ने देना. बिल्कुल नहीं, अकेला मत छोड़ना. इसका हक, अगर इसका कोई हक छीने, न्याय करते हुए इसका कोई हक ले, आप उसके साथ खड़े होना. आप उसके साथ खड़े होना, क्योंकि ये ईमानदारी की एक मूर्ति होगी, एक न्याय की मूर्ति होगी. अब हमारा फर्ज बनता है कि हम इस न्याय की मूर्ति को आगे सफल होने दें ताकि समाज का निर्माण करती रहे. और दूसरा, मुझे इसके परिवार को अपील करनी है कि आपको हर पल इसका साथ देना है, हर पल. और इसको ये नहीं कहना है, और बच्चों को भी साथ चलना है. बच्चों को अब ये नहीं कह सकेगी, बच्चे ये नहीं कहेंगे मम्मी अब ये आप घर क्यों नहीं आए, क्योंकि मम्मी घर लेट आएगी. इसलिए मुझे फैमिली को रिक्वेस्ट करनी है कि फैमिली इसका अंत तक साथ दे हर चुनौती में. और कभी घबराना नहीं है, और कभी कोई पोस्टिंग मांगनी नहीं है. जो मिले उसी को सोना बनाना है, कोई भी नहीं मांगनी. लेकिन अगर अन्याय हो तो आपके साथ लोकमत भी जुड़े और आप भी जुड़े. इसलिए मुझे खुशी भी है और थोडी चिंता भी है, लेकिन अगर आप साथ देंगे तो मुझे खुशी ही खुशी है. मला वाटतं की प्रत्येक बाईनी स्वतःवरती तुफान प्रेम केलं पाहिजे. कारण जशा मॅडम म्हणाल्या तसं की एक टाईम पर अकेले पड जाते हो. तर वी कांट वेट की मी या साईजची झाले की मग माझं लग्न होईल, मी या साईजची झाले की मला जॉब मिळेल. मी यू शुड जस्ट लव्ह युअर सेल्फ. लहानपणी माझं लक्ष असायचं की फक्त मला बॅट बॉल हवी आहे. कारण प्रत्येक मुली असतात की त्या बाहुली मागतात किंवा काही खेळायला म्हणतात, पण माझं लक्ष असायचं की मला फक्त बॅटच हवी आणि मला बॉलच हवा आहे, फक्त तेच असायचं. यानंतरचा
आपला मुक्ता सन्मान पुरस्कार आहे तो एंटरप्रेन्योरशिपला. एखाद्या व्यवसायामध्ये आपली वेगळी वाट शोधणं, त्यात आपलं स्वतंत्र अस्तित्व निर्माण करणं आणि अशा वुमेन अचिव्हरला आपण ह्या पुरस्कारानं गौरवित करतो. आपण एका अशा व्यक्तीला भेटणार आहोत जी इतरांची पर्सनॅलिटी जी आहे ना ती ग्रूम करते. म्हणजे करीना कपूरची 0 फिगर असेल किंवा सेलिब्रिटीजचा फिटनेस किंवा स्टॅमिना असेल, या सगळ्याच्या मागे एकालाच क्रेडिट जातं. ते एकमेव नाव आहे ते म्हणजे फिटनेस गुरु रुजुता दिवेकर यांचं. गिरगावातल्या मराठी कुटुंबात वाढलेल्या आणि सेलिब्रिटीजना सल्ला देणाऱ्या रुजुता गेल्या 10 वर्षांमध्ये पुस्तकांमधून आणि मासिकांमधून सर्वसामान्यांच्या घराघरात पोहोचल्या. त्यांची डोंट लूज युअर माइंड लूज युअर वेट आणि वुमन अँड द वेट लॉस तमाशा ही पुस्तकं विक्रमी खपांच्या यादीत आहेत. ऊर्जा या त्यांच्या स्वतःच्या जिममधून फिटनेसचे धडे देणाऱ्या रुजुता आता अनेक प्रतिष्ठित हेल्थ क्लब्सच्या मॅनेजमेंटचं कामही पाहत आहेत. फिटनेस आणि आहाराबद्दलचे गैरसमज दूर करण्याच्या योगदानासाठी या फिटनेस महागुरूला आमचा सलाम. आम्ही व्यासपीठावर आमंत्रित करतो या फिटनेसच्या महागुरूला रुजुता दिवेकर यांना. फिटनेसचा पुरस्कार आहे. अतुल, मी तुम्हाला विनंती करतो की तुम्ही रुजुता दिवेकर यांचा मुक्ता सन्मान घेऊन गौरव करा. अभिनंदन मॅडम. थांब, मी तुला थांबवतो कारण रुजुता स्टेजवर आहेत. जर वजनाच्या काही समस्या असतील आत्ताच विचारून घ्या. ज्यांना कोणाला विचारायच्या आहेत त्यांनी आत्ता विचार. रुजुता, आम्हाला खूपदा असं वाटतं की तमाम बायका जे हा आत्ता बोलला ना दिवसात ना 10 वेळा ऐकायला लागतं. सगळ्यांची ही मोठी डोकेदुखी आहे ती म्हणजे वाढलेलं वजन. पण तुम्ही आम्हाला याच्यातनं मुक्त केलं. बायकांना आपल्या शरीरावरती प्रेम करायला शिकवलं. ते कसं काय जमलं? मला वाटतं की प्रत्येक बाईनी स्वतःवरती तुफान प्रेम केलं पाहिजे. कारण जशा मॅडम म्हणाल्या तसं की एक टाईम पर अकेले पड जाते हो. तर वी कांट वेट की मी या साईजची झाले की मग माझं लग्न होईल, मी या साईजची झाले की मला जॉब मिळेल. मी यू शुड जस्ट लव्ह युअर सेल्फ द वे यू आर. खूप खूप अभिनंदन रुजुता तुमचं. थँक्स अ लॉट. मला असं वाटतं की तुम्ही जसं हे आत्ता दाखवलं तसं बऱ्याच बायका आहेत खूप कामं करतात पण त्यांचं इतकं अप्रिसिएशन होत नाही. आणि हा सन्मान मी सगळ्या BMC टीचर्सना अर्पित करते. यानंतरचा आपला मुक्ता सन्मान आहे तो म्हणजे क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या एका महिला खेळाडूला. खरं तर रुजुतानी काही फिटनेस टिप्स आपल्याला दिलेल्या आहेत, त्या सगळ्यानंतर आपण आजमावू सुद्धा. आपण पण फिटनेस आणि स्टॅमिना म्हटलं ना की खेळ आला. खेळ म्हटलं भारतात की क्रिकेट आलं. आणि क्रिकेट म्हटलं की सगळ्यांच्या चेहऱ्यासमोर काही ठराविक चेहरे उभे राहतात. सचिन तेंडुलकर, राहुल द्रविड किंवा महेंद्रसिंग धोनी असेल. आता विनायक, क्रिकेटच्या मैदानावर भारतीय महिला संघानं सुद्धा तितकीच दमदार कामगिरी केली आहे. आणि त्याच भारतीय टीम मधली एकमेव मराठी शिलेदार आहे आणि आपल्या मुक्ता सन्मानची पुढची मानकरी आहे मुंबईची मुलगी पूनम राऊत. पुरुषांची मक्तेदारी असणाऱ्या क्रिकेटमध्ये करिअर करत आज आंतरराष्ट्रीय क्रिकेट विश्वात आपलं स्वतंत्र स्थान निर्माण केलंय ते पूनम राऊत या 24 वर्षांच्या क्रिकेटरनं. सर्वसामान्य घरातून आलेल्या पूनमनं बिकट परिस्थितीवर मात करत क्रिकेटचे धडे गिरवले. आपल्या अपार जिद्दीच्या जोरावर आणि मेहनतीनं तिनं मुंबई टीम मध्ये स्थान पटकावलं. 2008च्या वर्ल्ड कप मध्ये छोट्या चणीच्या पूनमनं आपल्या शॉट्स मधील नजाकतीनं बॅटिंगची जादू दाखवली. पण 2013च्या वर्ल्ड कप मध्ये संघ हरत असताना त्रिश कामिनी सोबत केलेल्या 170 रन्सची खेळी विश्वविक्रमी ठरली. आता तिचं लक्ष आहे 2016चा वर्ल्ड कप. खऱ्या अर्थानं भारतीय महिला टीम मधली ही लिटिल मास्टर आहे. मी पूनम राऊतला व्यासपीठावर यायचं निमंत्रण देतो. खूप खूप अभिनंदन पूनम. आपण सगळेजण मुलगी लहान असली का प्रत्येक मुलीला बाहुली देतात खेळायला आणि भातुकलीची भांडी आणतात. मुलासाठी काय तर गाडी, बॅट, बॉल. पूनम, तुला पहिली बॅट कोणी आणि कधी दिली? घरात मला ऑब्वियस माझ्या पप्पांनी पहिली बॅट दिली कारण लहानपणी माझं लक्ष असायचं की फक्त मला बॅट बॉल हवी आहे. कारण प्रत्येक मुली असतात की त्या बाहुली मागतात
किंवा काही खेळायला म्हणतात, पण माझं लक्ष असायचं की मला फक्त बॅटच हवी आणि मला बॉलच हवा आहे, फक्त तेच असायचं. आणि आज जे काही आहे मी माझ्या फॅमिलीमुळे आहे, माझ्या आईबाबांमुळे आहे. त्यांनी आजपर्यंत मला खूप सपोर्ट केला. लहानपणापासून त्यांनी मला कधी असं भासू दिलं नाही की मी मुलगी आहे, की तू म्हणजे घरात लक्ष ठेव, घरातली कामं कर. त्यांनी कधीच मला म्हणजे फोर्स केला नाही ती सगळं करायला. त्यांनी नेहमी मला मुलांसारखी ट्रीटमेंट दिली आणि आजही ते मला इतका सपोर्ट करतात. जेव्हा पण माझं काही काम असेल ते बोलतात आम्ही करतो, तू जाऊन प्रॅक्टिस कर, तुझ्या गेममध्ये लक्ष ठेव. आधी खूप खूप अभिनंदन आहे पूनमणी. तुला जेवढा सलाम करायचा आहे तेवढाच तुझ्या आईवडिलांना सुद्धा करायचा आहे, कारण जर त्यांनी तुझ्या हातात ही बॅट दिली नसती तर आज आम्हाला भारताला एक उत्तम गुणी आणि खऱ्या अर्थानं नॅचरल स्ट्रोक प्लेअरही ती अजिबात मिळाली नसती. थँक्यू व्हेरी मच. खूप खूप अभिनंदन. थैंक यू सो मच IBN लोकमत. दो चीज़ें, एक चीज़ जो एक लड़की की परवरिश बदलती है वो है स्पोर्ट्स. जो लड़की छोटी उम्र में गेम्स खेलती है वो डिफरेंट कैरेक्टर लेती है. तो अगर हमने इस देश का कैरेक्टर, नेशनल कैरेक्टर बदलना है और साथ में लड़कियों को बहादुर बनाना है तो लड़कियों को गेम्स खिलाओ, गेम्स खिलाओ. गेम्स से ही हम लोग हैं. अगर छोटी उम्र में मुझे मेरे पापा, मेरे पेरेंट्स, मेरे मम्मी और डैडी टेनिस में नहीं भेजते, मैं 16 साल की उम्र में नेशनल टेनिस चैंपियन बनी. 21 साल की उम्र में मैं एशियन टेनिस चैंपियन बनी और नेशनल चैंपियन बनी. अगर मैं टेनिस नहीं खेलती मैं पुलिस में नहीं जाती. तो इसलिए मैं ये समझती हूँ अगर हमने अपने नेशनल कैरेक्टर में लाना, लड़कियों में खासकर, लड़के तो सड़कों में घूमते ही हैं लेकिन लड़की को तो बांध के रखते हैं. इसलिए उसको गेम्स खिलाओ. जब आप गेम्स खिलाओगे उसमें बहादुरी आएगी और वो सब ऐसी पुलिस ऑफिसर्स बनेंगे. तुझ्यासाठी लिखाण हे नेमकं काय आहे? एकच आयुष्य जगण्याचा जो आपल्याकडे वेळ असतो ते लिमिटेशन तोडून खूप सारी आयुष्य जगण्याची संधी, असं मला वाटतं. हमारी कितनी मदर टेरेसा और हो गई, एक नहीं 4 है ना. ये हमारी मदर टेरेसा है. दीज आर एक्चुअली आवर मदर टेरेसास. यानंतरचा मुक्ता सन्मान आहे तो कला क्षेत्रासाठी. कला क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या महिला कलाकारांना हा आपण मुक्ता सन्मान देऊन गौरव करतो. आणि आपल्या मुक्ता सन्मानची यंदाची मानकरी आहे इरावती कर्णिक. रंगभूमीवर लेखन, दिग्दर्शन आणि अभिनय अशा सर्वच आघाड्यांवर तिची पकड आहे. तिच्या दिवाळी, मृगाचा पाऊस, वदनी कवळ घेता या एकांकिकांनी तरुणाईची मनं जिंकली. चेतन दातार, पंडित सत्यदेव दुबे, सुनील शानबाग, महेश एलकुंचवार, शांता गोखले या दिग्गजांसोबत इरावतीचा नाट्य क्षेत्रातील प्रवास सुरू झाला. मराठी रंगभूमीसह हिंदी, इंग्रजी रंगभूमीवरही इरावतीने आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. सेक्स, मोरॅलिटी अँड सेन्सरशिप या नाटकाने अनेक महोत्सव गाजवले. गाशा या काश्मीरी पंडितांच्या जीवनावर भाष्य करणारं तिचं नाटक वाखाणलं गेलं. सध्या व्यावसायिक रंगभूमीवर तिने लिहिलेलं छापा काटा हे नाटक गाजतंय. रंगभूमीवर सातत्याने दर्जेदार आणि उत्तम नाटकांनी लोकांच्या जाणीवा वाढवणाऱ्या इरावतीला IBN लोकमतचा सलाम. आत्ताच्या पिढीची एक वर्सटाईल कलाकार इरावती कर्णिक. मी अतुल कुलकर्णी यांना विनंती करतो की त्यांनी इरावतीचा मुक्ता पुरस्कार देऊन सन्मान केला. इरावती, खरं तर बायकांना सगळ्याच खूप बोलायचं असतं, खूप व्यक्त करायचं असतं. सगळ्यांनाच आम्हाला ते जमतं असं नाही. तुला मात्र ते अगदी बरोबर जमलेलं आहे. तुझ्यासाठी लिखाण हे नेमकं काय आहे? रोजच्या जगण्यामध्ये आपल्या काही मर्यादा जाणवत असतात, काही भीती असतात, काही गंड असतात आणि लिखाणातून ते पुन्हा पुन्हा तपासून बघण्याची, धीटपणा करण्याची, जास्त धोका पत्करण्याची पुन्हा पुन्हा मिळणारी संधी आहे असं मला वाटतं. आपण ज्या जगात जगतोय ते जग समजून घेण्याचा प्रयत्न आणि त्याला आपलं काही देता येत आहे का, किंवा आपण काही आपलं एक वेगळं जग निर्माण करू शकतोय का,
हे बघण्याचा प्रयत्न. आणि दुसरं म्हणजे एकच आयुष्य जगण्याचा जो आपल्याकडे वेळ असतो ते लिमिटेशन तोडून खूप सारी आयुष्य जगण्याची संधी, असं मला वाटतं. धन्यवाद. खूप खूप धन्यवाद इरा. खूप अभिनंदन तुझं आणि पुढच्या प्रवासासाठी, या रिफ्रेशिंग लिखाणासाठी भरपूर शुभेच्छा. थँक्यू. थँक्यू. बचत गटाची कुठलीही कामं घ्या, पापड लाटणं, लोणची घालणं, याच्या पलीकडे बायकांची कामं जातच नाहीत. मात्र याला अपवाद ठरलाय एका महिला बचत गटाचा. IBN लोकमतचा मुक्ता सन्मान धाडसाबद्दलचा पुरस्कार जातो औरंगाबादच्या पंचशील महिला बचत गटाला. औरंगाबादच्या जयभीम नगरमधील या हातावर पोट भरणाऱ्या महिला, थोडी बचत म्हणून, कर्जाची मदत म्हणून या महिलांनी पंचशील बचत गट तयार केला. 20 महिलांच्या मासिक बचतीतून काहीतरी उद्योग सुरू करावा असं मनात असतानाच औरंगाबाद महापालिकेची एक जाहिरात त्यांनी पाहिली. ते काम होतं बेवारस मृतदेहांची विल्हेवाट लावण्याचं. टेंडर मिळवण्यासाठी त्यांना संघर्ष करावा लागला, घरात आणि बाहेरही. पालिका आयुक्तांनी प्रयोग म्हणून त्यांना संधी दिली आणि आज 5 वर्षांनंतर पंचशील बचत गटाच्या महिलांनी सचोटी आणि धाडसाच्या बळावर या संधीचं सोनं केलं. आतापर्यंत 2000हून जास्त मृतदेहांवर त्यांनी अंत्यसंस्कार केलेत. वेळी अवेळी पोलिसांचा फोन आला की त्यांचं काम सुरू होतं. पोस्टमार्टम, पोलीस पंचनामा झाला की त्या मृतदेह ताब्यात घेतात आणि त्याच्यावर अंत्यसंस्कार करतात. विज्ञान आणि सामाजिक सेवेची कास धरणाऱ्या पंचशील बचत गटाच्या या महिलांनी ही एक वेगळी वाट निवडली, तीही धाडसाची. याच धाडसाला IBN लोकमतचा सलाम. मी व्यासपीठावर आमंत्रित करतो याच धाडसी आणि अनोख्या पंचशील महिला बचत गटाला. डॉक्टर बेदी यांना विनंती करतो की त्यांनी या धाडसी महिलांचा मुक्ता सन्मान देऊन गौरव करावा. खूप खूप अभिनंदन आशाताई आणि तुम्हा सगळ्याच जणींना पंचशिला महिला बचत गटाला. ताई, सगळ्यांच्या मनामध्ये एकच प्रश्न येतोय, तो म्हणजे अनेक ठिकाणी आज अंत्ययात्रेला सुद्धा महिला जात नाहीत, किंवा कोणी घरी दगावलं असेल तर ते माणूस गेले असं सांगत नाहीत, आजारी आहे तसं सांगतात, का तर तिला झेपणार नाही म्हणून. आणि तुम्ही मग हे असं बेवारस मृतदेहांवरती अंत्यसंस्कार करण्याचं काम ते पण बचत गटाच्या माध्यमातून करताय, भीती नाही का वाटली? पहिल्या वेळेस खूप भीती वाटली, पण माझे मिस्टर मिलिंदजी मस्के यांनी खूप मला सहकार्य केलं आणि माझ्या बचत गटाच्या महिलांना पण मी त्यांचे खूप आभार मानते. लोकमत IBN चॅनलचे मी खूप खूप आभार मानते, कारण की आम्हाला हा सन्मान दिल्याबद्दल मॅडमच्या हस्ते. ये हमारी सबकी मदर टेरेसा है. कितनी सारी मदर टेरेसा है ना. हमारी कितनी मदर टेरेसा और हो गई, एक नहीं 4 है ना. ये हमारी मदर टेरेसा है. दीज आर एक्चुअली आवर मदर टेरेसास. इट्स एक्चुअली गॉन बियॉन्ड. ये वहाँ टेक ओवर कर रही हैं जहाँ मदर ने छोड़ा. अगदी अगदी ब्युटिफुल. अतुल, खूप वेगळा अनुभव आहे. आपण विचार करतो पुरुषांच्या मनातली बाई, समाजाच्या मनातली बाई, ही बाई काहीतरी वेगळंच करताना दिसतेय. मला उत्सुकता आहे की जेव्हा टेलिव्हिजनवरती तुमच्या चॅनलवरती हा कार्यक्रम दाखवला जाईल आणि ज्या वेळेला पौरोहित्य करणाऱ्या पुरुषांना हे दिसेल त्यावेळेला त्यांची रिॲक्शन काय असेल. आणि मला वाटतं की असा सगळ्या गोष्टींना धक्का लागायला पाहिजे आणि शेवटापासून यांनी सुरुवात केली आहे धक्का लावायला. तो जरूर नक्कीच यशस्वी होईल. पेरेंट्स जब मेरे पास आते हैं और उनकी आंखों में जो आंसू होते हैं देखकर मुझे बहुत जो क्षण होता है मेरे लिए बहुत ही रोमांचक होता है और एकदम मेमोरेबल होता है, क्योंकि मुझे ऐसा लगता है मेरा जीवन सफल हो गया. आपला हा जो महाराष्ट्र आहे, जिथनं रधो कर्वे, महात्मा ज्योतिराव फुले, आंबेडकर निपजले, पण त्यांच्या पावलांवर पाऊल चालणारे मुलगे यांची वाणच आहे.
पुरस्कार आहे तो सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या, वेगळी कामगिरी करणाऱ्या एका शिक्षिकेला. मुलगी शिकली प्रगती झाली हे आपण दरवेळेस बोलतो, हे अनेकदा आपण बोललेलो आहे. पण एक शिकलेली मुलगी काय काय करू शकते याचं अचंबित करणारं उदाहरण आज आपल्यामध्ये सगळ्यांच्या मध्ये आहे. आणि तीच आहे आजची आपली IBN लोकमतची मुक्ता सन्मानची पुढची मानकरी. जोगेश्वरीच्या गरीब वस्तीत एक शाळेचं स्वप्न स्वतः शिक्षिका असणाऱ्या इरफाना मुजावर यांनी पाहिलं. केवळ मुस्लिम मुलांसाठीचीच शाळा नको म्हणून 10 विद्यार्थ्यांना घेऊन जोगेश्वरीच्या हरिनगरमध्ये एक वर्ग सुरू झाला. स्वतःच्या लग्नासाठी म्हणजेच निकाहासाठी राखून ठेवलेली रक्कम तिने शाळा उभारण्यासाठी वापरली आणि यंग इंडियन स्कूलचा जन्म झाला. दोन 2000 साली सुरू झालेल्या इंग्रजी माध्यमाच्या ह्या शाळेत 400हून अधिक विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. ज्यांना शिक्षण परवडत नाही त्यांना शाळेत संपूर्ण मोफत शिक्षण दिलं जातं. भारत जोडोचं मिशन असणाऱ्या इरफाना मुजावर यांना आमचा सलाम. व्यासपीठावर आमंत्रित करतो इरफाना मुजावर यांना. खूप अभिनंदन इरफाना दीदी. तुमची लहानपणी खूप शिकण्याची इच्छा होती, हो. काय झालं? जब बचपन में मुझे पढ़ने का बहुत शौक था, लेकिन आज से कुछ साल पहले, एटलीस्ट अभी मेरी 45 ईयर्स एज है, उस वक्त इतना पढ़ाई का लड़कियों को इतना वो नहीं था. फिर भी मैं एटलीस्ट BA पास किया है मैंने, वो भी करस्पॉन्डिंग से. लेकिन मैंने ये सोचा कि अगर मुझे पढ़ने नहीं मिला, मैंने बड़ी मुश्किलों से पढ़ा, तो मुझे किसी और बच्चों के लिए, लड़कियों के लिए चाहे लड़कों के लिए, ड्रॉप आउट स्टूडेंट्स भी बहुत है मेरे पास में, ऐसे बच्चों के लिए मुझे कुछ कोशिश करनी ज़रूरी है. इसके लिए मैंने वो यंग इंडियन स्कूल शुरू किया. और मुझे दिन ब दिन इतनी परेशानी और इतनी मुश्किल से गुजरना पड़ता है उसके लिए. लेकिन फिर भी जब बच्चे SSC पास करते हैं और वहाँ पर मेरे पास बहुत सारे नॉन मुस्लिम बच्चे भी पढ़ते हैं साथ में, तो उनके पेरेंट्स जब मेरे पास आते हैं और उनकी आंखों में जो आंसू होते हैं देखकर मुझे बहुत जो क्षण होता है मेरे लिए बहुत ही रोमांचिक होता है और एकदम मेमोरेबल होता है. क्योंकि मुझे ऐसा लगता है मेरा जीवन सफल हो गया जब वो पेरेंट्स मुझे बोलते हैं कि मैडम के पैर छुओ और इनसे आशीर्वाद लो. तो वो क्षण जो मैं कभी भूल नहीं सकती हूँ लाइफ में. और उस वजह से जो मेरी परेशानियाँ हैं और जो चैलेंजेस हैं वो सारे के सारे उसकी मतलब 0 वैल्यू हो जाती है. राजलक्ष्मी पासून आशाताईंपर्यंत प्रत्येकीनं उल्लेख केला तो त्यांच्या मागे त्यांच्या सोबत उभ्या राहिलेल्या पुरुषाचा. पण बरोबर आहे दीप्ती, एक वाक्य आपण नेहमी म्हणतो, प्रत्येक यशस्वी पुरुषामागे एक स्त्री असते. म्हणजे निबंधांपासून ते भाषणांपर्यंत चावून चोथा झालेलं हे वाक्य आहे खरं तर. खरं आहे विनायक. पण तरी सुद्धा बायकांचं जगणं सुकर व्हावं म्हणून त्यांच्या बरोबरीनं उभ्या राहणाऱ्या त्यांच्या मित्रांचं काय, त्यांची साथ देणाऱ्या, महिला सक्षमीकरणाच्या वाटेवर खंबीरपणे त्यांच्या पाठीशी त्यांच्या सोबत उभ्या राहणाऱ्या पुरुषांचं काय. IBN लोकमतचा हा आपला पुढला पुरस्कार जातोय गेल्या अनेक वर्षांपासून स्त्री चळवळीचा मित्र असलेल्या हरीश सदानी यांना. मावा म्हणजेच महिलांवरील अत्याचाराच्या विरोधात लढणारी पुरुषांची संघटना. मावाचे संस्थापक आहेत हरीश सदानी. पुरुषांना भावना नसतात आणि पुरुषार्थ म्हणजे राग, संताप, बायकांना कमी लेखणं या समजुतीतून होणारं समाजाचं नुकसान टाळण्यासाठी मावा ही संस्था 1993 साली उभी राहिली. महिलांवरील अत्याचारासोबतच मुलींवरची ऍसिड फेक, गर्भलिंग निदान, लैंगिक शिक्षणाचा अभाव या विरोधात मावानं पुढाकार घेतला. 1996 साली पुरुष स्पंदन हे मासिक सुरू केलं. 2003 मध्ये हरीश सदानी यांनी ग्लॅक्सो फार्मास्युटिकल मधली नोकरी सोडून पूर्ण वेळ संस्थेच्या कामासाठी वाहून घेतलं. त्यांनी सुरू केलेल्या युवा मैत्री प्रकल्पातून आतापर्यंत महाराष्ट्रातले 40,000 तरुण आणि 20,000 तरुणी जोडले गेलेत.
हरीश सदानी यांच्या याच कार्याला IBN लोकमतचा सलाम. व्यासपीठावर आमंत्रित करतो हरीश सदानी यांना. डॉक्टर बेदी यांना विनंती करतो की त्यांनी हरीश सदानी यांचा मुक्ता सन्मान देऊन गौरव करा. खरं तर बायकांना बदलणं हे तुलनात्मक सोपं समजलं जातं, कारण त्या पिडलेल्या आहेत, अडलेल्या आहेत, नडलेल्या आहेत. पण या सर्व सत्तेच्या केंद्रस्थानी असणाऱ्या पुरुषाला बदलण्याची अवघड वाट तुम्ही स्वीकारलीत, निवडलीत. आज 20 वर्षानंतर काय वाटतं आहे? आपला हा जो महाराष्ट्र आहे, जिथनं रधो कर्वे, महात्मा ज्योतिराव फुले, आंबेडकर निपजले, पण त्यांच्या पावलांवर पाऊल चालणारे मुलगे यांची वाणच आहे. आपल्याला सावित्रीच्या लेकीच हव्या आहेत. आपल्याला ज्योतिबांचे सुपुत्र निपजावे यासाठी कोणालाच वाटत नाही आहे. हां, ही आपली खंतच आहे. आणि त्यामुळे समाज जो अशक्त आहे त्याचं कारण हेच आहे की आपण सगळ्यांनी हे जे प्रश्न महिलांचे म्हणून म्हटले, ज्या वेळेला ते पुरुषांना आपले वाटू लागेल आणि त्यासाठी आपण सगळे प्रयत्नशील राहू, तो दिन एका सशक्त समाजाच्या निर्मितीकडे जाईल. This should be a national movement. This is a national movement. To me, he is the national hero. He is the real hero. In fact, मैं इनसे कुछ पूछना चाहती थी कि ये ऐसे क्यों है? कहाँ इनकी ऐसी सेंसिटिविटी शुरू हुई? क्या माँ बाप से शुरू हुई? क्या स्कूल से शुरू हुई? कि क्या समाज ने इनको दी? किससे सेंसिटिविटी आई बताओ? और आप मैसेज क्या है पेरेंट्स को? जी, मुझे मेरे बचपन में मेरी जो बुआ हैं, मेरे पिताजी की 3 बहनें, जिन्होंने बचपन में मुझे समाज स्त्री पुरुष का जो नाता है वो कितना गंदा है, ये बचपन में उनके देखे हुए रोल्स जो अदा कर रहे थे मेरी बुआ जी, उससे मैं सीखा कि समाज में जो रोल्स औरतें निभाती हैं और औरत और पुरुष का रिश्ता समाज में क्यों है, ये मैं बचपन से देखते आ रहा था. और फिर स्मिता पाटिल जो अभिनेत्री हैं, उनको मैं चिट्ठियाँ लेकर इतना सताया करता था अपने प्रश्न पूछ कर, तो वो भी मेरे लिए आदर्श की मिसाल है. तो ऐसे कई औरतें हैं और ख़ास करके आम औरतें जो मेरी ज़िंदगी में आई, जिन्होंने मुझे बल दिया. और मुझे ऐसे लगा कि जो आप पूछ रही हैं कि समाज के अंदर, घर के बाहर जो मैं पुरुष देखा करता था, और मेरे घर में मेरे खुद के पिताजी जो एक मिसाल हैं, जिन्होंने कभी जेंडर इक्वालिटी के बारे में एक शब्द नहीं कहा, लेकिन वो अपने घर में एक सेंसिटिव मैन करके जो भूमिका अदा कर ही रहे थे, मैं बचपन से देखा आ रहा था. तब तक जो रोल मॉडल्स जिनकी कमतरता है पुरुषों की, क्योंकि डोमिनेंट मॉडल वही सचमुच मॉडल है पुरुषत्व का. इसको जब तक आप चैलेंज नहीं करेंगे और ऑल्टरनेटिव्स नहीं क्रिएट करेंगे, तो जैसे अभी जो आपने क्लिप देखी, ऐसे 400 से अधिक लड़के मैंने तैयार किए. वुमेन्स एम्पावरमेंट इज अ ग्लैमरस एरिया, सो दैट इज समथिंग विच पीपल वुड लाइक टू इन्वेस्ट, नॉट इन मेन. आता हरीश सदानी सांगतायत की शिवाजी जन्मावा पण शेजारच्या घरी, असं नाही, ज्योतिबा जन्मावा पण तो माझ्या घरी. जी सून येते तिला त्या सासूबाईंनी आपली मुलगी मानलं पाहिजे. असे वारंवार प्रसंग येवोत आणि निवड करणं हे अवघड जावो अशी मी इच्छा व्यक्त करते. नंतर आपण वळणार आहोत मुक्ता सन्मान पुरस्कार मात्र काही विशेष सन्मानार्थींकडे. पण त्या अगोदर आपल्या समोर सादर होते महाराष्ट्राची लोककला भारूड. बार्शीच्या गंगूबाई जाधव आणि लक्ष्मीबाई गिरप गेल्या 25 वर्षांपासून भारूड सादर करतायत. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात आतापर्यंत त्यांचे हजारो प्रयोग झालेले आहेत. भारूड म्हणजे जोक नाही, भारूड म्हणजे संतांचं वाङ्मय तुमच्या समोर आम्ही सादर करणार आहोत. अहो हट्ट करोनी घरासी आणली बसली वसरीच्या काठी रे, अन घरची
आई बाईल बाहेर निघाली ही वसवस लागली पाठी रे. शंकीन बाबा डंकीन रे. माझ्या मामाची मुलगी महाराज खूप फसवलं हो मला मामाने. 4 आहे ते एका शिक्क्याच्या छोटी दाखवली मोठी गळ्यात बांधली माझ्या. शंकीन बाबा डंकीन रे. हातानं फजिती केली र दादा बायको मोठी झाली. हातानं फजिती केली र माझी बायको मोठी झाली. हातानं फजिती केली र माझी बायको मोठी झाली. पडके सी घर मोडके से दार. बंगला एअर कंडिशन 7 लाखाचा. ह्याच्या घरात देवाला देवघर नाही ग आणि मला नांदायचं नाही बाई ग. माझ्या नवरा मना जोगा नाही ग. लागते का त्याची माझी काय जोड? फॉल्ट दिसतो का तुम्हाला? उंची कमी आहे का? बुटका आहे का? नकटा आहे का? पाठीवर कोंब आहे? तू नाही नांदली तर तुझा बाप नेहीन घरला बांधून. काजळ कुंकू लिहून रांड किती करशील नकरा. रुद्र नेला ठकविल त्या संसार. शंकरा संतांनी शिवे दिल्या महाराज. संतांनी शिवे दिले ते मी नाही. दुर्वासाशी गर्व केला ते झाली घोडी. महान तपस्वी दुर्वास ऋषी घोडीहून गेली बोलवाया. बोललं नाही महाराज ती. शुकापाशी जाऊन रांड काय उजेड केला आणि मारिता ज्ञानी बाण तुझा मोहरा फुलविला. रामदासी लग्न टाकून तुझं परणी येले आणि संत संग झाल्यावर तुझी फजिती केले. ब्राह्मणानं सावधान म्हणल्याबरोबर सावधान मराठी शब्द प्युअर. खतरा धोका बिजली का दबाव हात मत लगाव. करंट तारतनं बोट घालून बटन दाबतीन करंट बसून मरती ही बायको म्हणून सांगितलंय. अगे उभी राहे रांडात ना उभी राहे रांडात. 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 उभी राहे रांडात ना शब्द ताळ भांडा. उभी राहे रांडात ना शब्द ताळ भांडा. उभी राहे रांडात ना उभी राहे रांडात. उभी राहे रांडात ना शब्द ताळ भांडा. रांडवाळ्याला जिभेला शेंडा पाहिजे. शेंडा रांडवाळ्याचं सोपं नाही. दांत बोले जीभ को तो हमारी 32 जनों की माए. चावल जैसे चबा दिया तो तेरी फिरियाद कहाँ जाए. एक दिन जीभ बोली दांत को मैं भी एक दिन टेढ़ी चली जाए तो इसकी 32 खाली हो जाए. एक पडलाय आता शिकला. म्हणून मी शिव्या दिल्याशिवाय राहणार नाही या ठिकाणी. म्हणून मी नाही देत एकनाथ महाराज देतात. हब्बक दुब्बक तिब्बक पोरा त्रिगुणी खेळ मांडू. देऊ का सगळ्याची परवानगी आहे का? हब्बक दुब्बक तिब्बक पोरा त्रिगुणी खेळ मांडू. बिहुर नको गांडू आता खेळ विटी दांडू. बिहुर नको गांडू आता खेळ विटी दांडू. खेळ विटी दांडू आता खेळ विटी दांडू. खेळ विटी दांडू आता खेळ विटी दांडू. खेळ विटी दांडू आता खेळ विटी दांडू. गंगूबाई असतील, लक्ष्मीबाई असतील, यांनी हे जे भारूड आहे महाराष्ट्रातली लोककला जी आहे ती अजूनही जिवंत ठेवली आहे. आणि आपला इंडिगा ग्रुप आहे ज्यांनी हा फोक म्युझिकचा परफॉर्मन्स जो आहे तो 7 समुद्रावर पोहोचवलेला आहे. खूप खूप धन्यवाद तुम्हा सगळ्यांचे. यानंतर आपण बोलूयात आपल्या पुढच्या पुरस्कारांकडे. आतापर्यंत आपण व्यक्तींचा सन्मान केला, पण यानंतर आपण एका नात्याचा सन्मान करणार आहोत. खरं तर आपल्याला सगळ्यांना हे ओळखीचं नातं आहे. जास्त करून दीप्ती हे बदनाम झालेलं नातं आहे. कदाचित तुम्ही हे ओळखलं असेल मी कोणत्या नात्याबद्दल बोलतोय, कारण हे नातं 2 महिलांमधलं आहे. बरोबर आहे. हे नातं आहे सासू सुनेचं नातं. यंदापासून IBN लोकमत मुक्ता पुरस्कार खास सन्मानित करते ह्या सासू सुनेच्या नात्याचा. आणि त्यासाठी आपण निमंत्रित केल्यात काही विशेष पाहुण्या. अर्थात सध्या महाराष्ट्रातल्या सर्व सासूसुनांच्या लाडक्या ठरलेल्या आणि सगळ्या सासूसुनांच्या चर्चेचा विषय, सगळ्यांच्या भावविश्वाचा विषय ठरलेल्या 3 सासूसुना अर्थात जान्हवी, नर्मदा आणि भागीरथी गोखले यांना, अर्थातच रोहिणी हट्टंगडी, सुहिता थत्ते आणि तेजश्री प्रधान यांना मी त्यांना विनंती करतो की त्यांनी व्यासपीठावर यावं.
यंदाचा सासूसून सन्मान हा पहिला सासूसून मुक्ता सन्मान आहे आणि या पहिल्या मुक्ता सासूसून सन्मानच्या मानकरी आहेत त्या म्हणजे नाशिकच्या उषा आणि भावना विस्पुते. सासू सुनेच्या नात्यांमध्ये अपवाद ठरली आहे ती उषा आणि भावना विस्पुते ही सासू सुनेची जोडी. 22 वर्षांपूर्वी भावनाताईंना अपघात झाला आणि कायमचं अपंगत्व आलं. ह्या पॅराप्लेजिक अवस्थेत बहुतेक रुग्ण दगावतात. ते मानसिक धक्क्यानं हतबलतेनं, पण भावनाताई वाचल्या त्या सासूबाई उषा विस्पुतेंमुळे. जिल्हा परिषदेच्या शाळेत शिक्षिका असणाऱ्या उषाताईंनी सुनेच्या अपघातानंतर नोकरी सोडली. 2 वर्षांची नात आणि 22 वर्षांची सून दोघींना एकत्रच वाढवलं. बेडसोर्स होऊ नयेत इथपासून त्यांच्या मनानं कच खाऊ नये इथपर्यंत जे जे करायचं ते सर्व केलं. भावना विस्पुते आज पॅराप्लेजिक पेशंटसाठी काम करतायत. एकमेकांना समृद्ध करणाऱ्या सासू सुनेच्या ह्या नात्याचा सन्मान करूया. जोरदार टाळ्यांचं वेगळं स्वागत करा भावना आणि उषा विस्पुते यांचं. मी रोहिणीताईंना विनंती करतो की त्यांनी भावना आणि उषा विस्पुते यांचा मुक्ता सन्मान देऊन गौरव करावा. हा सन्मान होतोय आगळ्या वेगळ्या नात्याचा, सासू सुनेच्या नात्याचा. उषाताई, भावनाताई, जेव्हा आता आपण या नात्याबद्दल बोलतोय आम्ही पाहिलं सुद्धा किंवा आम्ही हे आता अनुभवतोय तुमच्या दोघींमधलं नातं हे सासू सुनेचं वाटत नाही. तुमचं नातं हे आई मुलीचं नातं आहे आणि आई मुलीचं तर नातं आहेच, पण सर्वात महत्त्वाचं म्हणजे आम्ही दोघी एकमेकींच्या अगदी लग्न झाल्यापासून खूप चांगल्या मैत्रिणी आहोत. आणि हे पण मला अगदी सांगायचं की मैत्रिणींमध्ये जसे रुसवे फुगवे भांडणं मतभेद हे असतात तसेच आमच्यात देखील आहेत. फक्त मला अगदी हे आवर्जून सांगावंसं वाटतं की मतभेद आहेत पण मनभेद आम्ही होऊ देत नाही. आता भावनांनी सांगितलंच, पण मला एक सांगावंसं वाटतं की आमच्या या दोघींच्या मागे माझा मुलगा अविनाश याचं खूप सहकार्य आहे आणि त्यामुळे त्यांनी आमची दोघींची नाती जपली आहेत. अशा 22 वर्ष झाले अशा स्थितीमध्ये तो आईला आईप्रमाणे वागवतोय, पत्नीला पत्नीप्रमाणे वागवते, त्यामुळे आमच्या घरात खूप आनंद आहे. खूपच छान. आम्ही पाहतो सगळीकडे साधारणपणे सुनेनं सासूची सेवा करायची हा प्रघात, पण तुमच्या घरात काहीतरी हे वेगळंच दिसते आहे. सगळ्या सासवांना काय सांगायचंय तुम्हाला? मला हे सांगायचंय की प्रत्येक घरी जी सून येते तिला त्या सासूबाईंनी आपली मुलगी मानलं पाहिजे आणि तिच्याशी मुलीप्रमाणे आपण वर्तणूक ठेवली पाहिजे. म्हणजे तिला वेगळं वाटणार नाही, तिला भीती वाटणार नाही, तिला आपल्याबद्दल आदर वाटेल अशा प्रकारे आपण तिच्याशी वागलं पाहिजे. आणि सुनेने सुद्धा सासूबाईंशी आईच्या नात्याने वागलं पाहिजे, तर घरामध्ये शांतता राहील, सुबत्ता राहील, कुटुंबात आनंदी वातावरण राहील. वास्तवातल्या ह्या आगळ्या वेगळ्या सासू सुनेच्या नात्याला सलाम करून आता आपण वळूया पडद्यावरच्या नात्याकडे. स्मिताताई, तुम्ही जान्हवीची सासू पण आहात आणि भागीरथीबाईंची सून पण आहात. दोनपैकी कुठलं नातं तुम्हाला सर्वात जास्त आवडतं? सुनेबरोबरचं नातं आवडतं आणि सासूबाईंबरोबरचं नातं त्याच्याखेरीज मला दुसरं काही माहितीच नाही आहे, कारण त्यांच्यामुळे माझं अस्तित्व त्या घरामध्ये आहे. तेजश्री, मी तुला हा मुद्दाम प्रश्न विचारतो. तुझं नुकतंच लग्न झालेलं आहे, म्हणजे हे सिरियलमध्ये सुद्धा असेल आणि स्वतःच्या आयुष्यात सुद्धा असेल म्हणून, पण सुनेने सतत चांगलं चांगलं गोड गोड बोलत राहायचं, बोलत राहावं ही अपेक्षा असते. खरंच कंटाळा नाही येत? हे खरंच कंटाळा नाही येत? हो, म्हणजे सिरियल सारखं बोलू नको, खरं म्हणून म्हटलं नुकतंच लग्न झालंय दोन्ही ठिकाणी. नाही, पेशन्स टेस्ट करणारं काम असतंच, पण हे सुनेसाठी मर्यादित नाही म्हणणार मी, कारण मला वाटतं हे प्रत्येक माणसासाठी आहे की मी प्रत्येक नात्यासाठी आणि प्रत्येक माणसाच्या बाबतीत असं म्हणू शकू आपण की आपण जसे वागू तशी समोरची व्यक्ती आपल्याशी वागते असं मी मानते. आणि माझं कायम म्हणणं आहे की लाईफ इज अ बूमरँग. त्यामुळे एखादा बॉल घेऊन तुम्ही जितका फोर्सफुली एखाद्या बॉलवर थ्रो कराल तितक्याच फोर्सफुली तो तुमच्याकडे परत येणार आहे.
त्यामुळे जर चांगुलपणा आपण तितक्या फोर्सफुली देऊ शकलो तर कदाचित तेवढाच आपल्याकडे परतही येईल. क्या बात आहे. त्यामुळे मला वाटतं प्रत्येक माणसाने तसं छान वागायचा प्रयत्न केला तर खूप सारे प्रॉब्लेम्स कमी होतील. खरं म्हणजे वैयक्तिक आयुष्यात मी नवीन नवीन सासू बनलेली आहे. त्यामुळे मला हा एक प्रकारे धडाच आहे की माझ्या आयुष्यामध्ये आता मी कसं वागावं ह्याचा हा एक धडा आहे. आणि मला वाटतं हे बदनाम नातं आहे आणि बदनाम नातं असल्यामुळे आपल्याला असा पुरस्कार द्यायला लागतोय असं माझं मत आहे. मग अशी अतुलजींनी जसं म्हटलं चपराक आहे ही तसंच. पण असे वारंवार प्रसंग येवोत आणि निवड करणं हे अवघड जावो अशी मी इच्छा व्यक्त करते. बदलत आहे जगे सारा नवा नगारा झडे ग बदल जगा संग तूही आता टाक पाऊल एक पुढे ग बदल जगा संग तूही आता टाक पाऊल एक पुढे ग. फुल मार्क्स टू महाराष्ट्र वुमेन. धन्यवाद. आपला दुसरा मुक्ता सन्मान विशेष पुरस्कार जो आहे महिलांच्या संघटित शक्तीला. आपण बघितला कधी माय लेक म्हणून, कधी सासू सून म्हणून. हातामध्ये आलेली पाळण्याची दोरी तर तिनं मोठ्या मायेनं सांभाळली होती आणि आता हातात आलेली झेंड्याची दोरी सुद्धा ती तितक्याच जबाबदारीनं सांभाळतीये. आणि ह्या वाटेवर तिचे हात बळकट करण्याचं महत्त्वाचं श्रेय जातं ते महिला राजसत्ता आंदोलनाला. महिला राजसत्ता आंदोलनाची सुरुवात 2003 साली झाली. ग्रामपंचायत, पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेवर महिला निवडून आल्या तरी पुरुषांच्याच हातात सत्ता होती. महाराष्ट्रात हे चित्र आमूलाग्र बदललं ते महिला राजसत्ता आंदोलनानं. तेही प्रशिक्षण, संवाद कौशल्य, ग्रामसभा आणि सरकारी योजनांच्या जोरावर. जातीचं राजकारण, अविश्वास ठराव, चारित्र्य हनन, भ्रष्टाचाराचे खोटे आरोप या सगळ्याशी लढण्याची ताकद महिलांना या आंदोलनानं दिली. विकासासाठी राजकारण करणाऱ्या सत्तेतल्या या 10,000 कारभाणींना आणि त्यांच्या संघटनेला सलाम. राजसत्तेतल्या ह्या कारभारणी आहेत. ग्रामपंचायतीपासून राजसत्ता आंदोलनाची सुरुवात झाली तेव्हा अवघ्या 33% आरक्षणासाठी ह्या झगडत होत्या आणि आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये 50%हून जास्त जागेवरती महिला सरपंच, महिला पंचायत समितीच्या अध्यक्षा मोठ्या जबाबदारीनं, अधिकारानं उभ्या आहेत. महिला सरपंच तर झाल्या, पण ह्या सरपंचांच्या हस्ते 15 ऑगस्टला झेंडावंदन करण्यासाठी सरकारला GR काढावा लागला आणि तो GR काढला महिला राजसत्ता आंदोलनाच्या पाठपुराव्यामुळे. बदलत आहे जगे सारा नवा नगारा झडे ग बदल जगा संग तूही आता टाक पाऊल एक पुढे ग बदल जगा संग तूही आता टाक पाऊल एक पुढे ग बदल जगा संग तूही आता टाक पाऊल एक पुढे ग. अकरा जसतेची नवी तुझ्या वस्तीला जागवी निघ बाहेर या चक्रातून थोड मनूचे कडे अन बदल जगा संग तूही आता टाक पाऊल एक पुढे ग अन बदल जगा संग तूही आता टाक पाऊल एक पुढे ग. जातीची सांगड तीच तोडू या तांगड शिकवून पोर रांगड फोडू जीवनाचं तांबड ग फोडू जीवनाचं तांबड ग. शिकूनच बघा आपलाच भाऊ कसा जातो या पुढे ग अन बदल जगा संग तूही आता टाक पाऊल एक पुढे ग बदल जगा संग तूही आता टाक पाऊल एक पुढे ग टाक पाऊल एक पुढे ग टाक पाऊल एक पुढे ग टाक पाऊल एक पुढे ग. जब से आप सरपंच बने, पंच बने, आपने क्या मेन परिवर्तन लाए, क्या बदलाव लाए अपने गांव में? खास आपकी वजह से क्या हुआ? महिला ह्या ग्रामसभेत कधीच येत नव्हत्या आणि गावाचा विकास असलेला ग्रामसभा हा
गावाचा कणा आहे. महिलांनी ग्रामसभेत यायला पाहिजे आणि त्यांनी हा गावाचा विकास घडवून आणायला पाहिजे आणि तो मोठा बदल आम्ही आमच्या आंदोलनासोबत हा नेहमी करत असतो आणि त्यांना आंदोलनाच्या माध्यमातून आम्ही बॉस कोर्स हे प्रशिक्षण देण्याचं सुद्धा सुरू केलेलं आहे आणि असे खूप मोठे बदल आम्ही केलेले आहेत. ये नेशनल मूवमेंट होनी चाहिए, लेकिन जैसे This is किरण a जी महाराष्ट्र मूवमेंट, नेशनल मूवमेंट. आप प्रश्न पूछो सरकार से कि ये जब कर सकती महिलाएं तो बाकी का सारा स्टेट क्यों नहीं कर सकता. So offer this as national programs. खूप अभिनंदन तुमचं. आयबीएन लोकमतनी आमचा जो सन्मान केला त्याबद्दल मी त्यांच्या आमच्या टीमच्या वतीने आमच्या आंदोलनाच्या प्रत्येक व्यक्तीच्या वतीने आभार मानते. धन्यवाद. तुमच्या नारी शक्तीला सलाम आहे आमचा. I can tell you, women in Maharashtra are much more liberated, much more liberated. मैं हरियाणा के गांव में काम करती हूँ, वहाँ कोई महिलाएं ऐसी नहीं आती. वो पुरुषों से छिपके घूंघट लगा के पीछे बैठी रहती है. उनको निकालना मुश्किल हो जाता है. जब भी हम लोग वहाँ पुरुषों और महिलाओं के पंचों की वहाँ मीटिंग करते हैं, सोना के गांव में हम लोग काम करते हैं, वो दीवार के पीछे बैठती. क्या हाल होगा इस देश का. मैं ये कहती हूँ, फुल मार्क्स टू महाराष्ट्र वुमेन. धन्यवाद. बायको गेली की माझ्याकडे नवरे रडत येतात, मॅडम माझी बायको आणून द्या, कारण त्याला काहीच येत नाही. आणि म्हणून काहीच न येणाऱ्या लोकांवरती अवलंबून राहू नका, तुम्हाला सर्व काही येतं. यानंतर आपण वळणार आहोत आपल्या पुढच्या पुरस्काराकडे. खरं तर या संध्याकाळचा हा शेवटचा पुरस्कार आहे, पण अत्यंत महत्त्वाचा पुरस्कार आहे. हा पुरस्कार आहे तो म्हणजे मुक्ता जीवन गौरव पुरस्कार. आणि याच पुरस्कारासाठी मी व्यासपीठावर आमंत्रित करतोय सामाजिक कार्यकर्ते फादर दिब्रिटो यांना आणि त्यांच्याच बरोबर आयबीएन लोकमतचे चॅनल प्रोड्युसर उदया सिम्हा यांना सुद्धा मी विनंती करतो की त्यांनी व्यासपीठावर हा जीवन गौरव पुरस्कार देण्याची संधी आम्हाला मिळणं ही आमच्यासाठीच खूप मोठी प्रेरणा आहे. यंदाचा मुक्ता सन्मान जीवन गौरव पुरस्कार जातोय महाराष्ट्रातल्या हजारो महिलांच्या आयुष्यामध्ये आत्मसन्मानाचा प्रकाश आणला अशा डॉक्टर सीमाताई साखरे यांना. 15 ऑगस्ट 1933 साली जन्मलेल्या सीमाताईंची जन्मभूमी विदर्भ आणि गेली 4 दशक स्त्रियांच्या प्रश्नांसाठी संघर्ष हीच त्यांची कर्मभूमी आहे. स्त्रियांच्या प्रश्नांवर सीमाताईंनी वैचारिक लेखनही केलंय. त्यांनी स्थापन केलेली स्त्री अत्याचार विरोधी परिषद पीडित आणि गरजू स्त्रियांना आधार देऊन कायद्याची लढाई लढायला महत्वाची मदत करते. समाजाने नाकारलेल्या कुमारी माता हा सीमाताईंचा जिव्हाळ्याचा विषय. त्यांच्या आधारगृहात आलेल्या 200हून अधिक कुमारी मातांच्या त्या स्वतः आई बनून आधारस्तंभ बनल्या. गाडगे बाबांच्या 4 शब्दांनी त्यांना शाळेत जाण्याची ऊर्जा मिळाली आणि घरातल्या बिकट परिस्थितीने वाट्याला आलेल्या अनुभवातून समानतेची बीज मनात रुजली. ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या मायादेवी भालचंद्र त्यांच्यासाठी प्रेरणास्रोत ठरल्या. शिक्षण पूर्ण झाल्यावर काही वर्ष शिक्षिका आणि नंतर पंचवार्षिक योजनेत समाज शिक्षण विज्ञान अधिकारी म्हणून मुली तसंच स्त्रियांच्या शिक्षणाची परिस्थिती त्यांना जवळून पाहता आली. स्त्रियांवरील अन्याय, हुंडा, कौटुंबिक हिंसा ह्या विरोधात नेहमीच एल्गार पुकारला. स्त्रियांनी माणूस म्हणून जगता यावं ह्यासाठी त्यांचा संघर्ष, त्यांच्या संग्राम या आत्मकथनपर पुस्तकातून आपल्या समोर येतो. वयाच्या 81व्या वर्षी डॉक्टर सीमाताई साखरे नावाचा झंझावात आज अनेकांना आत्मभान आणि जगण्याचं बळ देतोय. त्यांना मुक्ता जीवन गौरव देऊन सलाम करण्याची संधी आज आयबीएन लोकमतला मिळते. टाळ्यांच्या गजरात स्वागत करा या
असामान्य व्यक्तिमत्वाचं सीमाताई साखरे यांचं. त्याचबरोबर मी स्टेजवर याची विनंती करतो IBN लोकमतच्या फीचर्स एडिटर प्राजक्ता धुळप यांना. फादर किरण बेदी आणि अतुलजींना विनंती करतो की त्यांनी सीमाताईंना मुक्ता सन्मान जीवन गौरव पुरस्कार प्रदान करा. वर्षापूर्वी तुम्ही काम सुरू केलं कुमारी मातांसोबत, कुंतीची लेक सीमाताईंचं पुस्तक, आणि आजच एका वर्तमानपत्रामध्ये हेडलाईन आहे यवतमाळमध्ये 400 कुमारी माता. 40 वर्षामध्ये काहीच बदललं नाही का? म्हणजे मी ज्या कुमारी मातांचा अभ्यास केला त्या खेड्यापाड्यातल्या, त्यांना आउट ऑफ रेप झालेल्या, अशा ज्यांना नाकारलेल्या सगळ्यांनी, आणि तुम्ही ज्या माता बोलता त्यांना स्वीकारलेलं आहे. तर त्या स्वीकारलेल्या असल्यामुळे त्यांच्या समस्या वेगळ्या आहेत. पण माझ्याकडे आलेल्या मुली ज्या आहेत, 15 वर्षाची मुलगी 2 महिन्याचं बाळ घेऊन ते, आणि खेड्यातले लोक नाकारतात की आमच्या गावात नको, गाव बिघडेल. अशावेळी मी ठरवलं, म्हणजे आता 40 वर्षाच्या मुव्हमेंटमध्ये, की आपण रस्त्यावरच्या चळवळी सुरू केल्या. महिलांना सांगितलं स्वतंत्र व्हा, आपल्या मनाने जगा. बलात्कार हा शब्द जेव्हा ऐकत नव्हते लोक, तेव्हा मी मथुरासाठी पहिल्यांदा आले. मथुरा तुम्हाला किती माहिती नाही. पोलीस स्टेशनमध्ये पोलिसांनी रेप केला आदिवासी 16 वर्षाच्या मुलीवर, आणि ते पोलीस सुटलेत. चंद्रपूरला जजमेंट आलं, मथुरा इज अ लायर, देर वॉज नो रेप, आणि जर काही इंटरकोर्स असेल तर तिच्या मदतीने झालं किंवा तिच्या संमतीने झाला. तेव्हा मला असं वाटलं की आय हॅव टू फाईट. कारण मी आतापर्यंत फक्त रडकथाच ऐकत होते, या बाईवर बलात्कार, त्या मुलीवर बलात्कार, 4 वर्षाच्या मुलीवर, 6 वर्षाच्या, 61 वर्षाच्या म्हातावर, 104 वर्षाच्या म्हातारीवर. तुम्ही कॅन यू इमॅजिन? आणि मग मला वाटलं की आपण हे केलं पाहिजे. आणि मग काय करायचं, मला आय वॉज अ टीचर, आणि खूप वाटत होतं परिवर्तन आलं पाहिजे. स्त्रियांनी स्वतः समजून घेतलं पाहिजे की माझ्यावर हे अत्याचार होतात, आणि मला याच्यातून बाहेर यायचं आहे. तुम बोलोगी मुँह खोलोगी तभी तो जमाना बदलेगा. बोला, माझ्यावर हे झालं, माझ्यावर अमुक अत्याचार झाला. पण मी मथुराच्या केसमध्ये या कायद्याचा अभ्यास केला, कोर्टामध्ये गेले, आणि ज्या गणपत आणि तुकाराम नावाच्या पोलीस कॉन्स्टेबलला सेशन कोर्टाने सोडून दिलं. मी हायकोर्टमध्ये सिटिझन म्हणून उभी राहिले. नागपूरच्या हायकोर्टमध्ये यांना सजा झाली. मी जेव्हा तिथे लढाई जिंकले तेव्हा मला असं वाटलं की आपण काही करू शकतो. आणि सगळ्यात महत्त्वाचं, बलात्कार झालेली बाई बदमाश आहे, तीच नादान आहे, तीच रिस्पॉन्सिबल आहे, आणि तिचं आयुष्य संपलं. आयुष्य संपत नाही, मथुराचं आयुष्य संपलं नाही. मथुरा पुन्हा कामाला लागली, आज 60 वर्षाची आहे. पण मथुरा म्हणते काय झालं होतं, आता तर मी संसार करते, माझी मुलं मोठी झाली. भौरीबाई कामाला लागली. आत्ता ज्या 2 बलात्कारित मुलींबद्दल बोलतो, निर्भया, ती मरताना म्हणाली की मला जगायचं आहे, मला माझं काम पूर्ण करायचं आहे. त्यांच्या मनामध्ये आहे की त्यांना जगायचं आहे, काम पूर्ण कर. मुंबईची मुलगी माझी, रेप इज नॉट द एंड ऑफ लाईफ. हे जेव्हा स्त्रिया बोलतात तेव्हा त्यांना बोलू द्या आणि त्याच्यानुसार वागू द्या. तुमचे सगळे संस्कृतीची आवरणं त्यांच्यावर थापू नका. हा जो पुरस्कार आहे मुक्ता, हा माझ्या अंतःकरणातून आलेला आवाज आहे. आणि मला असं वाटतं देशातल्या प्रत्येक स्त्रीने मी मुक्ता आहे असं म्हणावं, आणि ती ताकद तिच्यात आहे. मला याने घडवलं, त्याने घडवलं, याचा आधार त्याचा आधार, नो. माझा नवरा चांगला होता म्हणून नो. नवऱ्याने मदत केली म्हणून बाई मोठी होत नाही. तिला मोठं व्हायचं असेल तर तिच्यात ताकद पाहिजे. आणि म्हणून मी, आणि आज मला या ग्रुपमध्ये छान वाटतं आहे. चांगले कार्यक्रम झाले. भारूड मी पाहिलं, त्या पहिल्या गाणाऱ्या मुली, बाई मी का तर टाकली. ओ, तसं सगळ्या महिलेमध्ये ताकद यावं. ज्या आहे ती घोळ फेकून द्यायची, आणि माझ्यातली मी जी आहे ती मी जागी करणार आणि जगणार. हा समाज महिलेतल्या बदलाला मदत करत नाही. त्यांना महिला तशाच ठेवायच्या आहेत. म्हणजे वुमन इज टू बी प्रोटेक्टेड अँड मॅन इज अ प्रोटेक्टर. हे कधीतरी बदललं पाहिजे. आणि म्हणून पुरुषांना बदलावं लागेल. त्यांना भाकरी करता येत नाही, संसार सांभाळता येत नाही, बायको हवी असते. पण बायको जोपर्यंत खाली मान घालून जगते तोपर्यंत तिला त्रास. बायको गेली की माझ्याकडे नवरे रडत येतात, मॅडम माझी बायको आणून द्या, कारण त्याला काहीच येत नाही. आणि म्हणून काहीच न येणाऱ्या लोकांवरती अवलंबून राहू नका, तुम्हाला सर्व काही येतं. थँक्यू व्हेरी मच. आताच किरण बेदी मला बोलल्या की महाराष्ट्र वेगळा आहे. महाराष्ट्र वेगळा आहे कारण महाराष्ट्राला पार्श्वभूमी आहे. इथे फुले होऊन गेले आहेत, आगरकर होऊन गेलेत, सावित्रीबाई होऊन गेल्यात, पंडिता रमाबाई होऊन गेलेल्या आहेत. तो वारसा आपल्याकडे आलेला आहे
आणि त्या वारशाचं पुढचं पाऊल म्हणजे सीमाताई असं मला वाटते. आणि महाराष्ट्राची आशा आहे आणि देशासाठी आशा आहे. आणि त्यांनी सांगितल्याप्रमाणे माझं अनेक वर्षापासून मत ठरलेलं आहे की विमेन्स एम्पॉवरमेंट हा शब्द बदलून मेन्स एम्पॉवरमेंट करायला हवे. पुरुषाला मुक्त करायला हवं आहे आणि पुरुषाला सक्षम करायला हवं. स्त्रीकडे कसं पाहायचं, कुठल्या दृष्टीने पाहायचं ही आज पुरुषांची गरज आहे आणि ते फार मोठं काम आपल्या या कार्यक्रमात झाल्यामुळे जाणवते. धन्यवाद. किरण बेदी यांना दिल्लीला जायचं होतं त्यामुळे त्या नुकत्याच गेलेल्या आहेत. पण अतुल, मगाशी निखिल सरांनी जिथनं सुरुवात केली तिथे शेवट करतो. तो पुरुष असो किंवा स्त्री असो, चांगल्या कामाकडनं प्रेरणा मिळणं मला वाटतं हे अत्यंत महत्त्वाचं आहे. आणि आज जे काही संध्याकाळी बोललं गेलं, जे काही आपण पाहिलं ते आपण फक्त पुढच्या मार्चपर्यंत लक्षात ठेवूया. बस. थँक्यू. धन्यवाद सीमाताई. खूप खूप अभिनंदन तुमचं. हा खरं तर आमचं भाग्य आहे की हा पुरस्कार तुम्ही स्वीकारला. मला या देशाच्या महिला बाल विकास मंत्रालयाने 8 मार्चला स्त्री शक्ती पुरस्कार देण्याचं ठरवलं आहे. राष्ट्रपतीच्या हस्ते मिळणार आहे दिल्लीला 8 मार्चला. पण हा पुरस्कार माझ्यासाठी जास्त महत्त्वाचा. एकतर IBN लोकमत आमचं घरचं आहे, म्हणजे निखिल आणि आम्ही सगळे एका परिवारातले आहोत. छान वाटतं आहे. म्हणजे दिल्लीला जो कार्यक्रम होईल त्यापेक्षा मला महाराष्ट्रातला मुंबईमधला IBN लोकमतने केलेला कार्यक्रम खूप महत्त्वाचा. खूप खूप धन्यवाद सीमाताई. तुम्हा सर्वांचे खूप खूप आभार आणि सगळ्या सन्मानार्थींचं सुद्धा खूप खूप अभिनंदन. या सोहळ्यात आज आपण इथेच थांबतोय, पण पुढच्या वर्षी जे अतुल म्हणाला पुढच्या वर्षी पुन्हा एकदा भेटणार आहोत याच मुक्ता सन्मान सोहळ्यामध्ये. तोपर्यंत धन्यवाद. सुनो मेरी बात, सुनो to the voice of my heart. Right now, here today, I've got something to say, so don't stand in my way. Oh, suno, suno. Silent too long, but this feeling's too strong. Let it out, sing my song. Oh.